नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा मित्र पंकज पारकर. अक्षर रुपये गणेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत फोर्ट कालाघोडा फेस्टिवल 2026ला भेट द्यायला आहे. इथे तुम्हाला पाहायला भेटेल वेगवेगळ्या राज्यातल्या आलेले वस्तू, पदार्थ आणि इन्स्टॉलेशन म्हणजे आर्ट. दरवर्षीचं आकर्षण असतं इन्स्टॉलेशन. मी खास करून या इन्स्टॉलेशनसाठी या कालाघोडा फेस्टिवलला व्हिजिट करतो. बोलण्यात वेळ नको घालवूया, चला तर आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करू. हे तुम्ही पाहत असाल आहे पाठी प्रवेशद्वार. मित्रांनो, कालाघोडा आर्ट फेस्टिवल 2026 हा 31 जानेवारी 2026 ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत ओपन आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला प्रवेशद्वार मिल्टनच्या बॉटल्स आणि झाकण यापासून बनवलेले दिसेल. खूप सुंदर आणि आकर्षक असं प्रवेशद्वार आहे. स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स 15 ते 20 मिनिटं आहे. जर कोणाला चालत यायचं नसेल तर 116 नंबरची बस ही स्टेशनवरनं येते किंवा आपण फेअर टॅक्सीनेही येऊ शकता. 30 रुपये मात्र त्याचं भाडं असेल. आतमध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला डाव्या साईडला पाहायला मिळतील वेगवेगळे स्टॉल. खूप सुंदर असे बॅग्स आहेत आणि पुढे गेल्यावरती आपल्याला पाहायला भेटेल डाव्या साईडला फूड स्टॉल. तुम्हाला भूक लागली असेल तर तिथे तुम्ही खाऊ शकता. आता आपण पाहणार आहोत पहिलं इन्स्टॉलेशन. हे सर्वात पहिले इन्स्टॉलेशन आहे द एअर वी ब्रीथ. माझ्या मते हे इन्स्टॉलेशन संध्याकाळच्या वेळी पाहायला खूप मजा येईल, कारण तशी त्याच्यामध्ये प्रकाश योजना केली गेली आहे. हे आहे दुसरे इन्स्टॉलेशन. अश्मयुगातील मानव आणि आताच्या अत्याधुनिक काळातील मानव म्हणजेच कम्प्युटर एआयच्या काळातील मानव यांचा सांगड घालून बनवलेले हे इन्स्टॉलेशन वाटत आहे. यात काचा, लाकूड, वायर्स, लाइटिंग अशी सुंदर अशी ही कलाकृती बनवण्यात आली आहे. यावर्षीची कालाघोड्याची थीम होती टाइमला दाखवणं. सो वी डिसाइडेड टू शो इट इन अ मायथॉलॉजिकल वे. जसं तुम्ही इकडे बघू शकतात, इकडे आम्ही सत्ययुग दाखवले इन विच देव अँड असुराज यूज टू लिव्ह इन 2 डिफरंट लोकास, लाईक देवलोक अँड असुर लोक. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग, ज्याच्यामध्ये देव आणि असुर एकाच जगात राहत होते, जसं श्रीराम आणि रावण. त्याच्यानंतर आलं द्वापर युग, ज्याच्यामध्ये देव आणि असुर एकाच परिवारामध्ये राहत होते, जसं कौरव आणि पांडव. आणि आज कलियुग चालू आहे. दिस क्लॉक्स रिप्रेझेंट्स द प्रेझेंट, ज्याच्यामध्ये देव आणि असुर एकाच मनुष्यामध्ये वास करतात. म्हणजे जसे आपल्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स सुद्धा असतात, निगेटिव्ह थॉट्स सुद्धा असतात. आणि याच मायथॉलॉजिकल क्रोनॉलॉजिकल नुसार पुढे जाऊन येईन प्रलय. सो हे 5 क्लॉक्स होते जे ऍक्च्युअल मायथॉलॉजिकल वे मध्ये लिहिले गेलेत. आणि 6 क्लॉक आम्ही इकडे इन्व्हेंट केला अनंत युग म्हणून, ज्याच्यामध्ये जर आपण इफ यू चूज द पाथ ऑफ लिबरेशन अँड पीस वी विल लिव्ह इन अनंत युग. प्रत्येक काटा नेक्स्ट युगला डेपिक्ट करतोय. अनंत युगला कोणताच काटा नाहीये, विच रिप्रेझेंट्स की इट इज टेंडिंग टुवर्ड्स इन्फिनिटी. तर आपण दुसऱ्या साईडला बघू तर पूर्ण इन्स्टॉलेशनचं एक कोर आयडिया हीच होती की एक ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला दाखवायचं होतं of negative energies getting converted into positive energies and asurs getting converted into gods. हे सगळे एलिमेंट आम्ही एका आर्क क्लॉकच्या शेप वरती असेंबल केले आहेत. जसं त्या रेत घडीची रेत जे एक समयला दर्शवते, तसे हे सगळे एलिमेंट्स त्या ट्रान्सफॉर्मेशनला डेपिक्ट करतात. थँक्यू सो मच. थँक्यू. पुढचं इन्स्टॉलेशन सुद्धा खूप सुंदर आहे. क्यूबमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतील. पहिल्या क्यूबमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मूषक मामा, गणपती बाप्पा, शिवशंकर शंभो, पार्वती आणि नंदी. त्याचबरोबर बाजूच्या क्यूबमध्ये आपल्याला वाघ आणि नंदी पाहायला मिळेल. खाली असलेल्या क्यूबमध्ये पाहायला मिळेल मा शेरावाली. या इन्स्टॉलेशनमध्ये खूप चांगला असा मेसेज देण्यात आला आहे. आजकालची पिढी म्हणजे लहान मुलं ही सगळी मोबाईलच्या आहारी गेली आहेत. 24 तास खाता, उठता, जेवता, बसता, झोपता त्यांना हा मोबाईल लागतो. हे सगळे गेम मोबाईलमध्ये आल्यामुळे मुलांना जे प्रत्यक्षात खेळायचे गेम आहेत त्याचा आनंद, मजा काही घेता येत नाही. विटी दांडू, कॅरम, सापशिडी, क्रिकेट, भवरा, पत्ते हे सगळे जे गेम आहेत ते मुलांनी प्रत्यक्षात खेळावे अशी विनंती आहे. पुढचे इन्स्टॉलेशन आहे ऑन कॉल विथ बापू. खूप आधी आपल्याला STD बूथ पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण 1 रुपया टाकून आपल्याला ज्या हव्या आहेत त्या व्यक्तीशी फोनवर बोलू शकत होतो. ही संकल्पना या वर्षी साकारण्यात आली आहे. या इन्स्टॉलेशन मध्ये तुम्हाला कोळंबी, कर्दी दिसेल.
ही जी बनवली आहे ती लोखंडीच्या सळीपासून त्याच्या आतमध्ये लावलेली आहे जाळी आणि जाळीत टाकल्या आहेत प्लास्टिकच्या बॉटल्स. यामध्ये खूप सुंदर असा मेसेज दिला आहे, प्लास्टिकचं प्रदूषण करू नका आणि समुद्राला हानी करू नका, निसर्गाला वाच. या इन्स्टॉलेशन मध्ये तुम्हाला एक सुंदर असा रंगीबेरंगी घोडा पाहायला भेटेल. त्यांनी हेडफोन घातले आहेत आणि सुंदर गाणी ऐकत आहेत. या पुढच्या इन्स्टॉलेशन मध्ये तुम्ही तुमच्या फेवरेट कॅरेक्टरशी बोलू शकता. चहा, कॉफी, दूध पिण्यासाठी हा सुंदर असा मग मिल्टनचा, त्याचबरोबर ही पाण्याची बॉटल सुंदर असं नक्षीकाम केलेली. हे इन्स्टॉलेशन आहे द आर्ट ऑफ मुंबई, मुंबई मेरी जान. यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल शिवाजी पार्क, वानखेडे स्टेडियम, मुंबई महानगरपालिका, बँड्रा, म्हातारीचं बोट, गेट ऑफ इंडिया आणि बरेच काही. मित्रांनो, मी मगापासून विचार करतोय हेतल शुक्ला सरांची कार कुठे आहे ती तुम्हाला पाहायची असेल. गेल्या वर्षी 2025 मध्ये काळागोळा फेस्टिवलला 25 वर्ष झाले म्हणून त्यावेळी बर्थडे निमित्त त्या कारला केकचं स्वरूप देण्यात आलं होतं. आता आपण पाहूया त्या कारला कोणतं स्वरूप दिलंय. मी खूप एक्साइटेड आहे. चला तर मग मित्रांनो, दरवर्षी आपलं काळागोळा फेस्टिवलचं आकर्षण असतं हेतल शुक्ला सरांची कार. गेल्या वर्षी काळागोळा फेस्टिवलला 25 वर्ष झाले होते म्हणून शुक्ला सरांनी केलं होतं वाढदिवसाचं केकचं स्वरूप. यावर्षी काय केलंय ते आपण शुक्ला सरांना भेटू आणि नक्की विचारू. नमस्कार सर. नमस्कार. आता यावर्षीची आपली थीम काय आहे सर? यावर्षी थीम, कालागुडाची थीम आहे जॉमेट्रिकल. आणि जॉमेट्रिकल शब्दाला आम्ही एक वर्ड प्ले म्हणतो ना, तसंही केलेलं आहे. तर त्याला जिओमेट्रिकल, मीटरिकल म्हणजे मीटर टॅक्सी जी असते, कालीपिली टॅक्सी, त्याच्यावरती हा थीम आहे. आणि ओला उबर वगैरे आल्यानंतर कालीपिलीला आता सर्व्हाइव्ह होणं खूप म्हणजे अवघड जात आहे. बरोबर. तर मी कालीपिलीला लंडनची ब्लॅक कॅब जी असते त्याच्याबरोबर कम्पेअर करतो. लंडनला त्याला स्पेशल स्टेटस दिला जातो, त्याला एक कल्चरल आयकॉन मानला जातो. इथे पण तसं काहीतरी व्हायला पाहिजे मला असं वाटतं. म्हणून त्याच्यावरती ही डेडिकेट केली आहे, कालीपिली फॉर एव्हर म्हणून. खूप सुंदर सुंदर केलं आहे दादांनी. ऑल द बेस्ट दादा तुम्हाला. थँक्यू. 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 Thank you.
कालाघोडा फेस्टिवलपासून 15 मिनिटावर आहे चर्चगेट स्टेशन. त्याच्याच डाव्या बाजूला आहे हे मैदान. यामध्येही वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टॉलेशन आणि वेगवेगळे संगीत, नृत्य असे कार्यक्रम सादरीकरण केले जाते. सॉरी.
फाड़ के फोटो लेने के लिए बना दिया। पहिला दिवस असल्यामुळे काही जणांचे इन्स्टॉलेशन रेडी नव्हते, पण ते लवकरच रेडी करतील अशी आपण आशा करू. तुम्ही या काळागोडा फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.